मग अशी आपण लाईव्ह सेशन घ्यायचा प्रयत्न केला, जो आपण सक्सेसफुली रन केला. म्हणजे टेक्निकल इश्यू आला वगैरे वगैरे असं बोलून बोलून जरा थोडंसं यूट्यूबचं आपल्याला दिसतं इथं. ग्रेट. कनेक्शन कुठलं जोडलं आहे मोबाईलचं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांचे ॲम्बिशियस अकॅडमीतर्फे खूप खूप स्वागत. आजच आपण या अगोदर मराठीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे या चॅनलवर. आपण एक सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण TETचे आधी झालेले जे पेपर होते त्याचं आपण ॲनालिसिस या ठिकाणी घेत आहोत. आणि परीक्षा 10 नोव्हेंबरला आहे. वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला मार्गदर्शन व्हावं या हेतूने आपण या ठिकाणी सिरीज लॉन्च केलेली आहे, PYQ सिरीज, ज्यामध्ये मराठीचा आपण थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि आता आपण इंग्रजीचे 30 प्रश्न लाईव्ह ॲनालिसिस घेत आहोत. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये ही लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह येऊ शकतील. दहा नोव्हेंबरला बघा परीक्षा आहे आपली, आणि मला वाटतं फार कमी वेळ शिल्लक राहिले आपल्याकडे. चला, जे लाईव्ह आले त्यांनी टाका, कॉमेंट करा काहीतरी, की आम्हाला कळेल किती जण लाईव्ह आलेत. आणि आपण इंग्रजीचा आता 30 प्रश्न डिस्कस करणार आहोत, डिटेलमध्ये ॲनालिसिस घेणार आहोत आणि कशाप्रकारे प्रश्न येतात. आणि पॅटर्न सारखाच असतो बघा. 2013पासून आपली TET परीक्षा महाराष्ट्र शासन घेत आहे. पॅटर्न सारखेच असतात, फक्त थोडंफार इकडे तिकडे बदल करतात आणि तोच प्रश्न आपल्याला दिला जातो. म्हणजे तुम्ही PYQ जर बघितले तर तुम्हाला नक्कीच कशाप्रकारे अभ्यास करावा आणि कशाप्रकारे प्रश्न येतात आणि कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस आपल्याला करायला पाहिजे हे तुम्हाला एंड झालं सर. एंड झालं कसं काय? काय एंड झालं? वाचन म्हणते सर. एक मिनिट सर, वाचन म्हणते तुमचं मोबाईल लाईव्ह स्ट्रीम हॅज एंडेड. कंप्लीट झालं. चलो लवकरात लवकर जॉईन करा. आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चला, पहिला प्रश्न बघा काय सांगतोय आपल्याला. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड काय म्हटलं बघा, सिलेक्ट द कॉम्बिनेशन सिलेक्ट करायची आपल्याला, ज्याच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे, अल्फाबेट्स जे अरेंज केलेले आहेत ते आपल्याला एक मिनिंगफुल वर्क आपल्याला मिळेल. मग काय म्हणते बघा, ASKIRH आणि आपल्याला नंबरिंग दिलेलं आहे 1 2 3 4 5 6. बघा आपल्याला इथे ऑप्शन दिलेत.
बघा ए ऑप्शन बघूया आपण, ऑप्शननुसार जाऊया. ऑप्शन ए दिलं आहे बघा 2 6 4 3 5. मग बघा जास्त विचार करण्यात वेळ न घालवता आपण बघा काय म्हटलं 2 6 म्हणजे कशापासून सुरू झालं पाहिजे, यसपासून. मग काय येते बघा 6 नंबर काय आहे एच. त्यानंतर 4 नंबरला काय आहे बघा आय. 3 नंबरला काय आहे बघा के. आणि एला 1ला काय आहे बघा ए. आणि काय दिलं शेवटचं 5 काय आहे बघा आर. म्हणजे आपल्याला एक वर्ड सापडला शिकार. परंतु जर बघितलं आपण, जर आपल्याला ॲन्सर की बघितली तर ॲन्सर कीमध्ये तिसरा पर्याय बरोबर दिला आहे बघा, सी पर्याय बरोबर दिला आहे. आता सीमध्ये काय येतं ते पण बघू. पहिल्यांदा म्हणतात 5 नंबरचा वर्ड घ्या, काय येतो आहे आर. त्यानंतर 1 नंबरचा वर्ड घ्या, काय येतो ए. त्यानंतर 3 नंबरचं काय येते बघा के. त्यानंतर काय घेतले 4 नंबरचं काय येते बघा आय. आणि त्यानंतर 2 नंबरचं काय येते बघा यस. आणि 6 नंबरचं काय येते बघा एच. हा वर्ड होते बघा रॅकिश. परंतु आपल्याला इथे विचारले वर्क. तर मगाशी मी सर्च केल्यानंतर सापडले की शिकार हे एक वर्क आहे बघा. शिकार हे वर्क कोणाचं आहे, भीषण साहनी. कोणाचं आहे, भीषण साहनी यांचं एक वर्क आहे. आणि या वर्कवरती शिकार नावाची एक हिंदी फिल्मसुद्धा आलेली आहे. हिंदी फिल्म आलेली आहे. परंतु रॅकिश याचं शोधलं तर रॅकिशवरून कोणतंही बुक आपल्याला सापडलं नाही, कोणतेही बुक नव्हतं. परंतु आयोगाने ॲन्सर कीमध्ये आपल्याला तिसरा पर्याय बरोबर दिला आहे. परंतु माझ्या मते हा पहिला पर्याय बरोबर आला पाहिजे होता, कारण शिकार हे एक वर्क आहे भीषण साहनीचं. खूप चांगलं वर्क आहे आणि ज्याच्यावरती हिंदी मूवीसुद्धा आलेला आहे. चला बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. जरा चॅटिंगमध्ये कॉमेंट करा की तुम्हाला हा प्रश्न कळाला का आणि तुम्हाला कोणता पर्याय बरोबर वाटतो आहे. जरा कॉमेंट बॉक्समध्ये टाका की तुम्हाला कोणता पर्याय बरोबर वाटत आहे. तुम्हाला सी नंबर बरोबर वाटतो आहे का ए नंबरचा बरोबर वाटतो आहे. माझ्या मते ए नंबर बरोबर असला पाहिजे, कारण ए नंबरपासून आपल्याला शिकार हा शब्द मिळतो आहे आणि शिकार हे एक बुक आहे जे भीषण साहनीने लिहिलेलं आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. चला कोण लाईव्ह आला असेल तर जरा टाका, हाय टाका, म्हणजे आम्हालाही कळेल कोण लाईव्ह आलं आहे. चला बघू आपण क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 आपल्याला काय सांगतोय बघा. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे मग, त्याच्यापासून एक अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स तयार व्हायला पाहिजे. मगाशी काय होतं वर्क, मगाचं काय होतं एक वर्क तयार करायचं होतं, म्हणजे एखादं बुक त्या शब्दाने तयार व्हायला पाहिजे होतं. आता काय आहे बघा, सेंटेन्स तयार करायला सांगितलेलं आहे. प्रॉपर सेंटेन्स तयार व्हायला पाहिजे. किती शब्द दिले 7 बघा, 7 पार्ट दिलेत आणि 7 पार्टपासून आपल्याला एक सेंटेन्स तयार करायचं आहे. बघू आपण ए नंबरचा पर्याय काय सांगतोय. सुरुवात कशापासून होते, 4 पासून. बघा इट इज डिफिकल्ट बरोबर आहे, ती सुरुवात अशीच व्हायला पाहिजे. बघा इथे कोणत्या दुसऱ्या शब्दाने सुरुवात होईल का बघू. एंगेज्ड इन अदर नाही वाटत सुरुवात याने होऊ शकते, बिकॉजने तर कधीच सुरुवात होणार नाही बघा वाक्याची. सर्वंट्स इन बिग सिटीज असं म्हटले, प्रॉफिटेबल प्रोफेशन म्हटले आणि दे आर म्हटले. दे आरने वाक्याची सुरुवात होऊ शकते. इट इज डिफिकल्ट याने होऊ शकते. टू फाइंड मॅन हे तर शक्यच नाही, टूने कधी वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही, म्हणजे 6ने कधी सुरुवात होणार नाही. झाली तर ती 4ने होईल, अन्यथा 2ने होऊ शकते. 7ने कधी होऊ शकते का, होऊ शकेल, साधारण होऊ शकेल, परंतु आपल्याला बघावं लागेल. मग इथे बघू इट इज काय म्हटलं आहे, इट इज डिफिकल्ट. बघू आपण लिहून वाक्य तयार होतं आहे का. इट इज डिफिकल्ट, हां 4 नंबरचं घेतलं आपण. त्यानंतर काय सांगितलं बघा 6 नंबरचा पर्याय. इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन हे सुद्धा बरोबर वाटते. इट इज डिफिकल्ट टू फाइंड बरोबर वाटते, मिनिंगफुल वाटते. त्यानंतर बघा 1 नंबर काय घेतलं आहे, एंगेज्ड इन अदर. मॅन एंगेज्ड इन
अदर. पुढे काय घेतले बघा 7 नंबर. 7 नंबर काय आहे? प्रॉफिटेबल प्रोफेशन. वाक्य मिनिंगफुल वाटतं आहे का? नाही वाटत आहे. म्हणजे हा पण पर्यायाचा विचार करायला नको. या पर्यायाचा विचार करून आपल्याला बरोबर उत्तर किंवा बरोबर सेंटेन्स तयार होत नाही. त्यामुळे मग आपल्याला दुसरा ऑप्शन विचार करायला पाहिजे. पुढे बघू बीने काय होतं ते. दे आर. 5 नंबरला काय आहे बघा? सर्वंट्स इन बिग सिटीज. काय वाटतंय का मिनिंगफुल होतं आहे असं? सर्वंट्स इन बिग सिटीज. त्यानंतर 3 नंबरचा पर्याय काय आहे? बिकॉज. काय वाटतं आहे का मिनिंगफुल सेंटेन्स होतं आहे म्हणून? नाही वाटत आहे. त्यामुळे हा पण पर्याय आपला चुकीचा वाटतो आहे. चला सी नंबर बघू. 4ने सुरुवात होते. बघू काय होतं आहे? इट इज डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट टू फाइंड. इट इज डिफिकल्ट. त्यानंतर 6 नंबर घेतले. 6 नंबर काय बघा? टू फाइंड मेन. मॅन. पुढे काय म्हटलं बघा? 5 नंबर घेतले. सर्वंट्स इन बिग सिटीज. सर्वंट्स इन बिग सिटीज. सिटीज. पुढे काय घेतलं आहे? 5 नंतर 3 नंबर घ्यायचं आहे. 3 नंबर बिकॉज. त्यानंतर काय घेतलं? 3 नंतर 2. दे आर. बिकॉज दे आर. ओके. त्यानंतर काय घेतलं आहे? 1 नंबर एंगेज्ड इन. आणि त्यानंतर काय घेतलं आहे? 7 प्रॉफिटेबल प्रोफेशन. आता वाचा बरं सेंटेन्स. प्रॉफिटेबल प्रोफेशन. आता वाचा सेंटेन्स. बरोबर होतं आहे का? मिनिंगफुल होतं आहे का? होतं आहे बघा. इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन सर्वंट्स इन बिग सिटीज बिकॉज दे आर एंगेज्ड इन प्रॉफिटेबल प्रोफेशन. म्हणजे आपला बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक सी. समजलं असेल तर यस टाईप करा बरं. यस टाईप करा समजलं असेल तर. चला बघू आपण नेक्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 33. बघा वाचा प्रश्न काय सांगतोय. बघा प्रश्न क्रमांक 33 काय म्हणते बघा. पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आपल्याला. पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. कशाचं? अंडरलाईन वर्ड. कशाला अंडरलाईन केले बघा? शी लाईक्स द सेम कलर ॲज आय डू. याला अंडरलाईन केलेलं आहे. पहिलं काय म्हणते बघा? ॲडवर्ब. दुसरं काय म्हणते बघा? रिलेटिव्ह प्रोनाऊन. तिसरं काय म्हणते बघा? प्रेपोजिशन. आणि चौथं काय म्हणते बघा? कंजंक्शन. चला आपण जरा प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक बघूया. रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणते असतात बघा? हू, व्हॉट, विच, वूज, विच, वूज आणि काय असतं बघा? हू, व्हॉट, विच, वूज. हे काय झाले? रिलेटिव्ह प्रोनाऊन झाले. आहे का इथे रिलेटिव्ह प्रोनाऊन? नाही आहे. प्रेपोजिशन. प्रेपोजिशन कधी ॲज असतं का? प्रेपोजिशन ॲज असतं का? नाही, कधी प्रेपोजिशन ॲज नसतं. ऑन, बिफोर, ॲट, इन हे प्रेपोजिशन असतात. कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय करतो? 2 सेंटेन्सेस जोडण्याचं काम करतो. बघा आहेत का 2 सेंटेन्सेस? 2 सेंटेन्सेस आहेत का? बघा काय म्हटलं आहे? शी लाईक्स द सेम कलर ॲज आय डू. जो मला आवडतो तो तिला आवडतो. म्हणजे काय आवडतं? जे मला आवडतं. काय आवडतं? ॲज. कशाची
इन्फॉर्मेशन दिली बघा, वर्कबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. जे मला आवडतं ते तिला आवडतं. वर्कबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि वर्कची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द कोणता असतो बघा, ॲडवर्ब असतो. चला, कोण जॉईन झालेत जरा टाका, कोण कोण जॉईन झालेत जरा ॲन्सर करा, कॉमेंट करा बघा, कॉमेंट करा. हा प्रश्न कळाला का बघा. ॲडवर्ब होतं आहे बघा, कारण वर्कची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रिलेटिव्ह प्रोनाऊन हे असतात, हू, व्हॉट, विच, हुज, तसं काही दिलेलं नाही आहे. प्रेपोजिशन ऑन, बिफोर असतं, प्रेपोजिशनसुद्धा नाही आहे. आणि कंजक्शन 2 वाक्य जोडण्याचं काम करतं, तसंही दिलेलं नाही आहे. त्यामुळे बरोबर ऑप्शन येणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए, ॲडवर्ब. काय आहे बघा, ॲडवर्ब, कारण वर्कची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा लाईक्सची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मला आवडतं तेच तिला आवडतं. चला टाका, कॉमेंट करा बरं. प्रश्न कळाला असेल तर कॉमेंट करा, यस करा, यस टाईप करा. तुम्हाला प्रश्न कळाला असेल तर यस टाईप करा. आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, लिंक शेअर करा. आपण विश्लेषण घेतो आहे बघा पेपर 2 जो घेतला होता नोव्हेंबर 2021, लेटेस्ट पेपर, जेणेकरून तुम्हाला कळेल प्रश्न कसे येतात आणि त्या प्रश्नांना टॅकल कसं करायचं हे सुद्धा कळेल. यस टाईप करा. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 34. काय म्हटले बघा, अंडरलाईन मॉडल एक्झिलरी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला काय एक्सप्रेस करते बघा. मॉडल एक्झिलरी याचाच अर्थ आहे आपल्याला मूड सांगण्याचं काम करतं. मूड सांगणारा शब्द म्हणजे मॉडल. मूड सांगणारा शब्द असतो तो मॉडल म्हणतो आपण. अनेक मूड असतात बघा माणसाचे, अनेक मूड असतात आणि ते मूड आपल्याला कसे कळतील. मूड आपल्याला दाखवायचं काम मॉडल ॲक्झिलरी करतात. मूड किती प्रकारचे असतील. काही मूड बघा, थोडंसं इथे काय झाले, थोडंसं ऑप्शन चुकीचे आलेले आहेत. आपण ऑप्शन बदलून देऊया. काय म्हटले बघा, पहिला ऑप्शन आहे बघा सपोजिशन. दुसरा ऑप्शन आहे ड्यूटी. तिसरा ऑप्शन आहे सजेशन आणि चौथा ऑप्शन आहे ॲडवाइस. सांगा मला आता, सांगा कोणता बरोबर पर्याय येईल. कोणता बरोबर पर्याय येईल, कॉमेंट करा बरं, कॉमेंट करा कोणता पर्याय बरोबर येईल. सांगा कोणता बरोबर पर्याय येईल. कॉमेंट करा पटकन. तुम्हाला आवाज येतोय का माझा, कॉमेंट करा. कोणता पर्याय बरोबर येईल बघा. सपोजिशन येईल का. ड्यूटी म्हणजे कर्तव्य कशामध्ये सांगतात बघा. कर्तव्य सांगतात ऑट टूने. ऑट टू जेव्हा येतं तेव्हा ड्यूटी असते. ॲडवाईस कशातून केलं जातं, शूडने ॲडवाईस केलं जातं किंवा वूडने ॲडवाईस केलं जातं. आणि सजेशन पण कशाने दिलं जातं, शूडने. परंतु इथे काय म्हटलं बघा, इफ इट शूड रेन, जर पाऊस पडला तर मी येणार नाही. म्हणजे काय बघा, समजा म्हणतो, समजा पाऊस आला म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे आपला, सपोजिशन. कोणता पर्याय बरोबर येतो आहे, सपोजिशन पर्याय बरोबर येतो आहे. का तर सपोज केले, सपोज म्हटलं आहे ना, सपोज पाऊस आला तर मी येणार नाही. कॉमेंट करा हा प्रश्न कळाला असेल तर, यस टाईप करा. ओके, चला हा प्रश्न कळाला असेल बघा. मूड दाखवण्याचं काम कोण करतं, मॉडेल ॲक्झिलरी करतं. आणि
ह्या मॉडेल एक्झिलरीतून ह्या शूडमधून आपल्याला कळतं आहे की ते सपोज केले, सपोजिशन पर्याय बरोबर येईल. चला बघू पुढचा प्रश्न. थोडंसं इथे ऑप्शनमध्ये थोडंसं काय झालं आहे, जमलिंग झाले, थोडंसं मागे पुढे झाले, थोडंसं समजून घ्याल. वन वर्ड सबस्टिट्यूशन थोडंसं काय झाले, कॉपी पेस्ट करताना थोडंसं मिस्टेक झालेली आहे. थोडंसं मी लिहून देतो. काय बघा, पहिला पर्याय आहे ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, त्याला काय म्हटलं आहे, एनआरची. त्यानंतर बघा बी पर्याय दिला आहे गव्हर्नमेंट बाय नोबल्स. गव्हर्नमेंट बाय नोबल्स इथे दिले आहे ॲटोनॉमी. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय वन याला दिलं आहे बघा ॲटोक्रॅसी. आणि डी ऑप्शन दिला आहे गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स. गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स याला दिले आहे ब्युरोक्रॅसी. सांगा मला काय उत्तर येईल. काय उत्तर येईल सांगा. बघा, ॲब्सेंट ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटच नाही, एनआरची चालू आहे, गोंधळ चालू आहे. बरोबर आहे, एनआरची करेक्ट आहे. त्यानंतर काय दिले बघा, गव्हर्नमेंट बाय नोबल, ॲटोनॉमी, हे चुकीचं आहे. नोबलकडून जर गव्हर्नमेंट होत असेल, ॲटोनॉमी म्हणजे एका माणसाकडून होणं. गव्हर्नमेंट बाय वन, ॲटोक्रॅसी आणि ॲटोनॉमी सेम प्रश्न आहेत बघा, सेमच आहेत ऑप्शन. म्हणजे एका माणसाकडून जर गव्हर्नमेंट चालत असेल तर त्याला ॲटोनॉमी म्हणतात. मग गव्हर्नमेंट बाय नोबेल कशाला म्हणतात, तर त्याला म्हणतात गव्हर्नमेंट बाय जर नोबेल असेल तर त्याला म्हणतात अरिस्टोक्रॅसी. शब्द आहे अरिस्टोक्रॅसी. अरिस्टोक्रॅसी, अरिस्टोक्रॅसी म्हणतात. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय कोणता आहे बघा, बी. काय म्हटलं आहे, नॉट करेक्टली मॅच्ड, जे करेक्टली मॅच झालं नाही ते ओळखा म्हटले. ते कोणतं आहे बघा, अरिस्टोक्रॅसी, गव्हर्नमेंट बाय नोबल. आणि गव्हर्नमेंट बाय वन, ॲटोक्रॅसी बरोबर आहे. आणि गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल म्हणजे अधिकाऱ्यांकडून चालवलं जाणारं ब्युरोक्रेसी. आणि लोकांकडून चालवलं जाणारं काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी. टू द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल, ते डेमोक्रेसी. चला, कळला असेल प्रश्न तर यस टाईप करा. तुमचे काय मेसेज येत नाही आहेत तर टाईप करा बरं मेसेज. चॅटिंगमध्ये मेसेज जरा टाईप करा. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 36 काय म्हणतो बघा, क्वेश्चन नंबर 36 काय म्हणते बघा, चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. काय म्हटलं पहिला प्रश्न, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी सिटी इन इंडिया. दुसरा प्रश्न काय म्हणते बघा, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. तिसरा ऑप्शन काय बघा, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया. द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. सांगा बरं कोणता ऑप्शन बरोबर येतो आहे.
चला बघू प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. सांगा उत्तर काय येतं आहे. उत्तर काय येते सांगा पटकन. बघा काय म्हटलं इथे. जर असं आपण म्हटलं पॉप्युलेशन ऑफ लंडन आणि तुलना कशाची केली बघा. एनी सिटी इन इंडिया. एक तर शब्द आहे बघा पॉप्युलेशन आणि दुसरं कशाची तुलना चालली आहे सिटीशी. मला सांगा पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या आणि सिटी म्हणजे शहर. मला सांगा शहर आणि पॉप्युलेशन याची तुलना करू शकतो का आपण. शहर वेगळं आहे बघा. सिटीची तुलना सिटीशी व्हायला पाहिजे आणि पॉप्युलेशनची तुलना पॉप्युलेशनशी व्हायला पाहिजे. म्हणजेच काय व्हायला पाहिजे होतं. वाक्य कसं आलं पाहिजे होतं. द पॉप्युलेशन ऑफ लंडन काय व्हायला पाहिजे बघा. ही पॉप्युलेशन ऑफ लंडन आणि दुसरी तुलना कशाशी होते. द पॉप्युलेशन ऑफ सिटी. द पॉप्युलेशन ऑफ सिटी अशी तुलना व्हायला पाहिजे. सिटीशी तुलना होते का बघा. इथे सिटीशी तुलना केली दॅन एनी अदर सिटी चालेल का. इथे सुद्धा दॅन एनी सिटी म्हटलं आहे. शहराची तुलना कशाशी केली आहे पॉप्युलेशनशी केली चालेल का नाही चालणार. इथे पण बघा मोस्ट अदर सिटीज डायरेक्टली तुलना केली बघा. शहराची पॉप्युलेशनची तुलना सिटीशी करता नाही येणार. पॉप्युलेशनची तुलना कशाशी व्हायला पाहिजे दुसऱ्या सिटीच्या पॉप्युलेशनशी. बघा पॉप्युलेशनची सिटीशी व्हायला पाहिजे. मग आपण हाय तसा शब्द वापरतो का. तसंच नाही वापरत. मग ह्या द पॉप्युलेशनच्या ऐवजी आपण काय वापरतो दॅट ऑफ वापरतो. प्लुरल असेल तर तूच ऑफ वापरतो. मग असं कुठल्याच वाक्यामध्ये दिले बघा. द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ. बघा हा शब्द महत्त्वाचा आहे दॅट ऑफ. बघा तुम्ही कुठल्याच वाक्यात आलं आहे का. जर तुम्ही हा फरक जरी लक्षात ठेवला दॅट ऑफ आलं पाहिजे तरी तुमचा पर्याय बरोबर येतो आहे. तुमचं ऑप्शन करेक्ट येतं आहे. लक्षात येतं आहे का. आलं असेल तर यस टाईप करा. बघा पॉप्युलेशनची तुलना कशाशी व्हायला पाहिजे पॉप्युलेशनचीच व्हायला पाहिजे. बघा असं जर म्हटलं दोन कंपन्यांची तुलना कंपन्यांशी व्हायला पाहिजे. देशाची तुलना देशाचीच व्हायला पाहिजे. ओके. मग असं जर म्हटलं द कार ऑफ महिंद्रा इज बेटर दॅन सुझुकी चालेल का. मला सांगा बेटर दॅन सुझुकी चालेल का नाही चालणार का. तर इथे कारची तुलना कशाशी केली डायरेक्ट कंपनीशी केली नाही चालणार. म्हणजे इथे काय पाहिजे सांगा दॅट ऑफ पाहिजे. म्हणजे सुझुकीच्या कारशी तुलना करायची आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर यस टाईप करा. यस टाईप करा. कळलं असेल तर जाऊया आपण पुढच्या प्रश्नावरती. या दॅट ऑफ आणि दोज ऑफचा प्रश्न लक्षात घ्या. दोज ऑफ कधी जेव्हा प्लुरल असेल तेव्हा दोज ऑफ करायचं आणि सिंग्युलर असेल तेव्हा दॅट ऑफ करायचं. हे तुमच्या लक्षात आलं असेल तर यस टाईप करा. यस टाईप करा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला हे समजतं. चला बघूया आपण पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. पुढचा प्रश्न करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह आपल्याला पर्याय दिलेत. दोन आपल्याला सेंटेन्स दिलेत. कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वॉक आणि बी सेंटेन्स दिले कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर व्होट्स ऑन द डे ऑफ इलेक्शन. आता तुम्ही जर स्मार्ट वर्क करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की या दोन शब्दाचे अर्थ आपल्याला माहीत असले पाहिजे. या दोन शब्दांचे अर्थ म्हणजे हा झाला कॅनव्हास आणि हा आहे कॅनव्हास. या दोन शब्दांचे अर्थ जर माहीत असतील तर आपल्याला कळेल दोघांपैकी बरोबर कोण आणि दोन्ही बरोबर आहेत का दोन्ही चुकीचे आहेत. दोन्ही बरोबर आहेत का दोन्ही चुकीचे आहेत हे आपल्याला कळेल. सांगा बरं पटकन सांगा. ए बी सी डी काय बरोबर आहे. एमध्ये सांगतोय ओनली ए इज करेक्ट. बीमध्ये सांगतोय ओनली बी इज करेक्ट. सीमध्ये सांगतोय ओनली सी इज करेक्ट आणि डीमध्ये सांगतोय बोथ ए अँड बी आर रॉंग. सांगा आपल्याला. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. हा जो कॅनव्हास आहे वरती जो कॅनव्हास आहे तो काय म्हणतो बघा. या कॅनव्हासचा अर्थ काय बघा. सर्वे वॉर कॅम्पेन. सर्वे वॉर कॅम्पेन
कॅम्पेनची स्पेलिंग लक्षात घ्या, अशी असते कॅम्पेन. किंवा सॉलिसिट व्होट्स, सॉलिसिट व्होट्स. आणि ह्या कॅनव्हाचा अर्थ आहे बघा लेदर, जे आपण फोम वगैरे असतं, जे आपण शूज वगैरे वापरतो, फॅब्रिक असतं, फोम असतं, ज्याचे आपण शूज वापरतो. मला सांगा मग हे कॅनव्हास कुठे असलं पाहिजे होतं? जिथे आपण शूज म्हटलं आहे तिथे काय असलं पाहिजे होतं? हे कॅनव्हास असलं पाहिजे होतं, हे कॅनव्हास असलं पाहिजे होतं. आणि इथे कोणतं कॅनव्हास असलं पाहिजे होतं? जे वरती दिले कॅनव्हास, हे असलं पाहिजे होतं. म्हणजे दोन्ही काय झाले? मिसमॅच झाले. इथे कॅनव्हास शूज बरोबर आलं असतं आणि इथे हे कॅनव्हास असलं पाहिजे होतं, कारण व्होटच्या संदर्भात बोलत आहेत, हे कॅनव्हास असलं पाहिजे होतं. याचा अर्थ दोन्ही काय आहेत? चूक आहेत. बोथ ए अँड बी रॉंग, बोथ ए अँड बी रॉंग, बोथ ए अँड बी रॉंग. का? तर उलटसुलट दिले बघा. म्हणजे आपल्याला कॅनव्हासचा अर्थ माहीत असायला पाहिजे होता. असे जे शब्द असतात ज्यांचे स्पेलिंग थोडेसे इकडे तिकडे मिसमॅच असतात, ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यांचे अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांचे अर्थ जाणून घेतले पाहिजे. चला बघू आपण पुढचा प्रश्न. तुम्ही मेसेज करा, यस नो टाईप करा तुम्हाला प्रश्न कळायला असेल तर, आणि प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण प्रयत्न करा. यस टाईप करा बरं. किती जण आहेत लाईव्ह? यस टाईप करा, म्हणजे मलाही कळेल कोण कोण जॉईन झालेत. तुम्हाला कळत असेल तर यस टाईप करा. चला बघू पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 38. इथे आपल्याला सांगितलं आहे ऑड मॅन आउट करायला, आणि हा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे. थोडासा डिफिकल्ट प्रश्न आपल्याला दिला आहे. काय म्हटलं बघा, इथे ट्राउझर्स आले, इथे आर्म्स आले, इथे सीझर्स आले, आणि इथे इनिंग्स आले, आणि आपल्याला सांगितलं आहे ऑड मॅन आउट करा. चला सांगा काय उत्तर आहे बघा. काय येते उत्तर सांगा पटपट. काय काय येते बघा. काय उत्तर येईल बघा. काही जे नाउन्स आहेत, काही जे नाउन्स आहेत ते आपल्याला ऑलवेज प्लुरलच वापरावे लागतात. ऑलवेज प्लुरल. मग असे कोणकोणते नाउन आहेत? आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे, जे पेअरमध्ये येतात, जे नाउन्स पेअरमध्ये येतात ते कायम प्लुरलच असतात. पेअर्समध्ये बघा, पेअरमध्ये येतात. म्हणजे ट्राउझर्स, ट्राउझरचे भाग किती असतात? 2 भाग असतात. आर्म्स हे कायम प्लुरलच वापरले जातात. सीझरचे पण 2 भाग असतात. पण ह्या सगळ्या काही वस्तू स्वरूपात आहेत बघा. ट्राउझर, सीझर झाली, आर्म्स म्हणजे भिक्षा, भिक्षा जे घेतात भिकारी, त्याला आपण आर्म्स म्हणतो. आणि या सर्व वस्तू स्वरूपात आहे. परंतु इनिंग्स ही काही वस्तू आहे का? खेळामध्ये असतं बघा, स्पोर्ट्समध्ये, गेम्समध्ये, स्पोर्ट्स गेम्समध्ये इनिंग्स असतात. म्हणतात ना फर्स्ट इनिंग्स असं म्हणतो आपण क्रिकेटमध्ये, फर्स्ट इनिंग्स म्हणतो. किंवा लाईफची आपण म्हणतो, लाईफची बाबा सेकंड इनिंग सुरू झाली, सेकंड इनिंग्स सुरू झाली म्हणतो. म्हणजे ही काही वस्तू स्वरूपात नाही आहे बघा. म्हणून इथला वर्डमॅन आउट काय आहे? ऑप्शन नंबर डी. चला टाका, मेसेज टाका. तुम्हाला कोणता बरोबर वाटतोय पर्याय टाका. परंतु आयोगाने आपल्याला डी बरोबर दिलेला आहे, इनिंग्स. कारण इनिंग्स ही काय वस्तू स्वरूपात नसते, ती असते काय बघा, काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो? काय म्हणतो बघा, वस्तू स्वरूपात नाही आहे. खेळामध्ये इनिंग्स असते, आयुष्यामध्ये इनिंग्स असते, त्यामुळे कोणती वस्तू स्वरूपात नाही आहे. म्हणून ऑडमॅन आउट काय मिळेल आपल्याला? 38 नंबर क्वेश्चनचं ॲन्सर आपल्याला डी मिळेल, इनिंग्स मिळेल. ओके, चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 39. वाचा प्रश्न. काय सांगतोय बघा प्रश्न.
बघा काय म्हटलं आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. इडियम दिले आपल्याला, म्हण दिले. इडियम्स म्हणजे काय, म्हण किंवा वाक्प्रचार किंवा फ्रेज म्हणतो आपण. चला काय दिले बघा, मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स. या इडियमचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी अक्सम. खूप वाईट आहे म्हटलं, ही हॅबिट जी आहे ती वाईट आहे. मग कोणती हॅबिट असणार, ॲडमायरिंग पीपल. ही काय वाईट असते का हॅबिट, ॲडमायरिंग पीपल म्हणजे स्तुती करणे. फाइंडिंग फॉल्ट म्हणजे सतत चुका शोधणे. आणि क्रिटिसायझिंग म्हणजे टीका करणे सतत. आणि आर्ग्युइंग म्हणजे सतत वाद घालणे. मग यामध्ये बघा पिकिंग होल पिक करणे बघा लक्षात ठेवा. होल पिक करायचे म्हणजे टीका करायची का, होल पिक करतोय आपण, वाद घालतोय का, नाही. स्तुती तर करणारच नाही. याचा अर्थ आपला बरोबरचा पर्याय कोणता आहे बघा, बी, ऑप्शन नंबर बी, फाइंडिंग फॉल्स. पिकिंग होल पिक करणे, सतत दुसऱ्यांचे होल पिक करायचे, सतत दुसऱ्यांच्यामध्ये चुका शोधायच्या. म्हणजेच काय होतं बघा, ही चुकीची सवय आहे, अर्कसम आहे, सतत दुसऱ्याच्या चुका शोधणे. प्रश्न कळाला असेल, उत्तर कळालं असेल, यस टाईप करा. चला बघू आपण पुढचा प्रश्न. द स्पेशलिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फीट म्हणजे पायांची काळजी घेणारे जे स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याबद्दल विचारले आपल्याला. वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय विचारले, वन वर्ड सबस्टिट्यूशन. तुम्हाला यावर दुसरा प्रश्न आला आहे बघा, म्हणजे हे तुम्हाला या टॉपिककडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, वन वर्ड सबस्टिट्यूशनकडे. मग काय म्हणतो बघा, पहिला शब्द आहे वोइस्टोपॅथ. वोइस्टोपॅथ म्हणजे काय, जे लोक काय करतात, मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमचं काम करतात. मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम बरोबर या सिस्टीमचं काम करतात. या सिस्टीम थ्रू काम करतात, त्यांना म्हणतो आपण ऑइस्टोपॅथ. त्यानंतर ऑर्थोपेडिस्ट तुम्हाला माहिती आहे, दाढाचे डॉक्टर, बोन स्पेशालिस्ट. आपलं काय फ्रॅक्चर झालं तर आपण यांच्याकडेच जातो. आपलं काय फ्रॅक्चर झालं, डिसऑर्डर झालं कशामध्ये, कोणत्याही सिस्टीममध्ये, हाडामध्ये डिसऑर्डर झालं तर आपण यांच्याकडेच जातो. त्यानंतर डर्मेटॉलॉजिस्ट आपण तर शब्द ऐकले. डर्मिकूल पावडर असते म्हणजे स्किनची केअर जे करतात, त्यांना आपण म्हणतो डर्मेटॉलॉजिस्ट. आणि आपल्या बरोबरचा पर्याय बघा चिरोपॉडिस्ट, जे काय करतात, केअर ऑफ फीट्स, पायांची काळजी घेतात. बरोबरचा पर्याय बघा चिरोपोडिस्ट, जे पायांची काळजी घेतात. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं असेल तर पायांना काय पडतात, चिरा पडतात का पायांना चिरा पडतात, भेगा पडतात. चिरा म्हणतो आपण, भेगा म्हणतो. मग त्या भेगांची काळजी घेणे चिरोपोडिस्ट, म्हणजे पायांची काळजी घेणारा का कोण आहे, चिरोपोडिस्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. चिरोपोडिस्ट म्हणजे पायांची काळजी घेणारा, त्याला आपण म्हणतो चिरोपोडिस्ट. चला बघू पुढचा प्रश्न. काय विचारले, रिटॉरिकल क्वेश्चन म्हणजे काय, तर नकारार्थी क्वेश्चन विचारले म्हणजे रिटॉरिकल क्वेश्चन. काय असतं रिटॉरिकल क्वेश्चन, निगेटिव्ह सेन्समध्ये असतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा रिटॉरिकल क्वेश्चन निगेटिव्ह सेंटेन्समध्ये जातो. पुढे बघू आपण. शुड अ स्कूल हॅव अ जिम्नॅसियम. काय म्हटलं पुढे, हाऊ शुड वन कीप वनसेल्फ फिजिकली फिट, इजंट इट अ शेम टू टॉर्चर द वीक. आणि शेवटचं काय विचारलं, व्हॉट इज डिमोनेटायझेशन. आणि यामधलं तुम्हाला विचारलं आहे रिटॉरिकल क्वेश्चन सांगा. मला सांगितलं आहे रिटॉरिकल क्वेश्चन सांगा याच्यामधलं कोणताही. तर तुम्हाला सांगितलं बघा निगेटिव्ह सेंटेन्स कुठला आहे, हे काय बघा पॉझिटिव्ह आहे, हे काय आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. हाऊ शुड वन कीप हा सुद्धा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. आणि व्हॉट इज डिमॉनेटायझेशन हा सुद्धा काय आहे
पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. आपल्याला शोधायचं आहे काय बघा, निगेटिव्ह क्वेश्चन. बघा इथे इजंट विचार, एकच क्वेश्चन वेगळं आहे बघा, एकच ऑप्शन वेगळं आहे. जेव्हा 3 ऑप्शन सारखी होतात आणि एक ऑप्शन वेगळं येतं, साहजिकच 99% आपलं ॲन्सर हेच असलं पाहिजे. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. जर तुम्हाला काहीच कळत नसेल ॲन्सर कुठला क्लिक करायचं, तर तुम्ही अशा प्रकारे ट्रिक लावू शकता. अशा प्रकारे ट्रिक लावू शकता. कळालं असेल तर यस टाईप करा. आपण पुढच्या प्रश्नावर जातो आहे. रिटोरिकल क्वेश्चन कसा विचारतात, निगेटिव्ह सेन्समध्ये विचारतात. इजंट इट अ शेम, म्हणजे शेम म्हणजे लाज. लाज नाही का की आपण एखाद्या अशक्त माणसाला, एका वीक माणसाला आपण टॉर्चर करतो, ही शर्मेची बाब नाही का असं म्हटलं. म्हणजे हा झाला रिटोरिकल क्वेश्चन. म्हणजे ज्याचं उत्तर काय येतं, जरी नकारात्मक विचारले तरी उत्तर हो असं येतं. काय म्हटलं आहे, ही लज्जास्पद नाही का की आपण एखाद्या वीक माणसाला टॉर्चर करतो, म्हणजेच ते लज्जास्पद आहे. लज्जास्पद नाही का म्हटले म्हणजे ते आहे, लज्जास्पद आहे, असा रिटोरिकल क्वेश्चनचा अर्थ होतो. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 42 काय म्हटलं आहे बघा. तुम्हाला सिम्पल सेंटेन्स चूज करायचं आहे. सिम्पल म्हणजेच काय, केवळ वाक्य, सरळ वाक्य. चला पुढे बघू. काय म्हटलं आहे, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स. जेव्हा आपण 2 वाक्य अँडने जोडतो, 2 वाक्य कशाने जोडलीत, अँडने जोडली, म्हणजे कोणतं सेंटेन्स आहे बघा, कंपाऊंड सेंटेन्स आहे. कंपाऊंड सेंटेन्स. आणि आपल्याला आता काय बनवायचं आहे, काय बनवायचं, सिम्पल सेंटेन्स. मग सिम्पल सेंटेन्समध्ये काय सांगितलं मग अशी तुम्हाला की आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये काय पाहिजे, एकच सब्जेक्ट पाहिजे, 1 सब्जेक्ट आणि 1 वर्ब पाहिजे, 1 वर्ब पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणतो, सिम्पल सेंटेन्स म्हणतो. 1 सेंटेन्स, 1 सब्जेक्ट आणि 1 वर्ब पाहिजे. बघू आपण काय म्हटलं. पहिलं वाक्य, हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज कॉमा ही पुट अवे हिज बुक्स. He finished his exercise by putting away his books. To finish his exercise, he put away his books. And in spite of finishing his exercise, he put away his books. जरी तुम्ही मिनिंग लक्षात जरी घेतलं, अर्थ जरी लक्षात घेतला, तरीही हा प्रश्न सुटून जातो. बघा इथे म्हटलं आहे, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज बाय पुटिंग अवे हिज बुक्स. म्हणजे काय म्हटलं इथे, त्याने आपलं एक्सरसाइज फिनिश केलं. कसं, आपली बुक ठेवून, बाय पुटिंग अवे हिज बुक्स असं म्हटलं आहे का इथे. इथे म्हटलं आहे की त्याने एक्सरसाइज पूर्ण केली आणि मग त्याने आपली बुक साईडला ठेवली. परंतु इथे काय म्हणतात बघा, ही फिनिश्ड हिज बुक्स बाय पुटिंग अवे हिज बुक्स. त्याने आपली एक्सरसाइज पूर्ण केली पुस्तकं बाजूला ठेवून, असं म्हटलं आहे का, नाही म्हटलं आहे. टू फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. एक्सरसाइज पूर्ण करण्यासाठी त्याने आपली बुक साईडला ठेवली, असं तर म्हटलेलं नाही आहे. इन स्पाईट ऑफ, च्याऐवजी म्हटले, च्याऐवजी, फिनिश करायच्या ऐवजी, एक्सरसाइज फिनिश करायच्या ऐवजी त्याने पुस्तकं खाली ठेवली, असं तर म्हटलंच नाही. त्याने पुस्तकं खाली ठेवली. बघा, हॅविंग फिनिश्ड काय वापरलं आहे बघा, V3 वापरले. पूर्ण केल्यानंतर ही पुट, एकच सब्जेक्ट आलं आहे आणि एकच काय झालं आहे, वर्ब आले. म्हणजे हे काय झालं आहे, सिम्पल सेंटेन्स झाले. हे झालं सिम्पल सेंटेन्स. मग सिम्पल सेंटेन्स तयार करायला काय करतो आपण, असं V3 घेऊन, V3 म्हणजे काय म्हणतो आपण याला, त्याला पार्टिसिपल म्हणतो, याला आपण म्हणतो पार्टिसिपल. ओके, मग काय पार्टिसिपल काय असू शकतं, नाऊन पण असू शकतं आणि ॲडजेक्टिव्हसुद्धा असू शकतं. आता इथे ॲडजेक्टिव्ह नाही आहे, इथे नाऊन म्हणून आले. हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज, त्याने आपली एक्सरसाइज पूर्ण केली आणि तो बाहेर निघून गेला. इथे काय म्हटलं आहे, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज 2 वाक्य घेतली, वेगवेगळी वाक्य आहेत 2, जे एकमेकांवर डिपेंड नाही आहेत, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि आपल्याला बनवायचं होतं सिम्पल सेंटेन्स. तर सिम्पल सेंटेन्स बनवायला एक सब्जेक्ट पाहिजे आणि एक काय पाहिजे, एक वर्ब पाहिजे.
इथे आलेला आहे ए नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. चला बघू पुढचा प्रश्न. आता आपल्याला इथे पॅरेग्राफ दिले आणि पॅरेग्राफवरून आपल्याला 43 to 47 आपल्याला 5 क्वेश्चन्स आपल्याला पॅरेग्राफवरती दिलेले आहेत. चला पॅरेग्राफ वाचून घेऊ. बघा पॅरेग्राफ काय म्हणतोय. दो इट मे बी इसेन्शियल टू द इमॅजिनेशन ट्रॅव्हलिंग इज नेसेसरी टू अँड अंडरस्टँडिंग ऑफ मी. म्हणजे माणसांना समजून घेण्यासाठी ट्रॅव्हलिंग इम्पॉर्टंट आहे म्हणतात ते. जरी ते इमॅजिनेशन कल्पनेसाठी इसेन्शियल असलं तरी पण ट्रॅव्हलिंग काय आहे, माणसाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. ओनली विथ लॉंग एक्सपिरियन्स अँड द ओपनिंग ऑफ हिज वेअर्स ऑन मेनी अ बीच वेअर हिज लँग्वेज इज नॉट स्पोकन. म्हणजे असं म्हटलं एखादा माणूस काय करतो, खूप अनुभव घेतला आहे, खूप मोठा दीर्घ अनुभव घेतला आहे आणि काय करतो, वेअर्स म्हणजे आपल्या वस्तू. एखादा सेलर असेल किंवा सेल्समन असेल, तो काय करतो बीचवरती जाऊन आपल्या वस्तू उघडतो आहे. जिथे त्याची लँग्वेज बोलली जात नाही त्या ठिकाणी विल द मर्चंट कम टू नो. म्हणजे जो व्यापारी आहे, द वर्थ ऑफ व्हॉट ही कॅरीज, त्याला कळेल तिथे तो काय घेऊन जातो आहे सोबत. वर्थ म्हणजे व्हॅल्यू कळेल. अँड व्हॉट इज पॅराचियल. पॅराचियलचा अर्थ काय होतं बघा. पॅराचियल म्हणजे लोकल वस्तू, लोकल थिंग पॅराचियल. अँड व्हॉट इज युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक. इन हिज चॉईस, त्याला कळेल, त्याची व्हॅल्यू कळेल, तो काय घेऊन जातो. मग कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्याकडे. डेलिकेट गुड्स आहेत. कशा आहेत, कोणत्या आहेत. जस्टिस आहे, लव आहे, ऑनर आहे, कर्टसी आहे. अँड इंडीड ऑल थिंग्स वी केअर फॉर, ज्याची आपण काळजी करत बसतो. आर व्हॅलिड एव्हरीवेअर व्हॅलिड आहे, सगळीकडे ते व्हॅलिड आहेत म्हणता येत. बट दे आर व्हेरियसली मोल्ड केले त्यांना, जसं हवं तसं वापरतात, हवं तसं मोल्ड करून घेतले लोकांनी. अँड ऑफ्टन डिफरंटली हँडल पण वेगवेगळ्या पद्धतीने करतायत त्या गोष्टींना. कोणत्या, जस्टिस असेल, लव असेल, ऑनर असेल, या गोष्टींना वेगवेगळ्या प्रकारे हँडल केलं जातं. अँड समटाईम्स नियरली अनरिकग्नायझेबल, म्हणजे ओळखत पण नाही लोक त्या गोष्टीला, रेकग्नाईजसुद्धा करत नाही आहेत असं म्हटलं आहे. इफ यू मीट देम इन अ फॉरेन लँड, आणि जर त्यांना तुम्ही भेटलात कुठे बाहेरच्या भूमीमध्ये. अँड द आर्ट ऑफ लर्निंग फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज इज परहॅप्स द ग्रेटेस्ट गेन. म्हणजे ह्या ज्या फंडामेंटल, ह्या जे भौतिक ज्या सामान्य व्हॅल्यूज आहेत, तत्व आहेत. फंडामेंटल म्हणजे अगदी पायाभूत तत्व म्हटले त्यांना. कोणती, जस्टिस, लव, ऑनर, कर्टसी. आणि जर ते तुम्ही मिळवल्यात तर तुमचा ट्रॅव्हलिंगचा काय ग्रेटेस्ट गेन आहे, फायदा आहे म्हणाले. टू दोज हू विश टू लिव्ह ॲट इज अमॉंग देअर फेलोज. म्हणजे ज्यांना आपल्या फेलोमध्ये, आपल्या सहकाऱ्यांमध्ये अगदी आरामात राहायचं आहे, किंवा ईजमध्ये अगदी म्हणतो ना आपण अनुकूल पद्धतीने जगणं आपल्या सहकाऱ्यांमध्ये, तर ह्या गोष्टी आवश्यक आहेत बघा. जस्टिस पाहिजे, लव पाहिजे, ऑनर पाहिजे, कर्टसी पाहिजे, सौजन्य पाहिजे आपल्यामध्ये. तर आपल्याला सगळ्यांमध्ये, सगळ्या फेलोजमध्ये आपल्याला ईज अगदी आरामात जगता येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघूया आपण पहिला प्रश्न. अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू. म्हणजे ट्रॅव्हलिंग आपल्याला काय कशाकडे घेऊन जाते. एक्सप्लॉइट म्हणजे काय करणं, म्हणजे एखाद्या फॉरेन लँडचं एक्सप्लॉइट करणं, त्याचा अत्याचार करणं, ते शोषून घेणं, असं कुठेही म्हटलं नाही बघा. फॉरेन लँडला एक्सप्लॉइट नाही करायला जाते आपण. सेलिंग अवर वेअर्स टू द अदर्स, एवढंच काम आहे का ट्रॅव्हलिंगचं, की आपल्या वस्तू दुसऱ्याला विकायच्या. अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर, हे बरोबर आहे की आपल्याला इथेच सांगितलं आहे. जर तुम्हाला माणसं समजून घ्यायची आहे तर ट्रॅव्हलिंग आवश्यक आहे. आणि इस्टॅब्लिशिंग ऑफ अवर सुपेरिटी म्हणजे वर्चस्व, श्रेष्ठत्व. दुसऱ्यांवर श्रेष्ठत्व गाजवायचं आहे का नाही असं कुठंच म्हटलेलं नाही. म्हणजे बरोबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 44 काय म्हटलं. वेन वी मीट अदर पीपल व्हाईल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफरन्शिएट बिटवीन. कशामध्ये डिफरन्शिएट करायला आपण शिकणार. फ्रेंड्स अँड फोज म्हणजे मित्र आणि शत्रू, कुठेच सांगितलेलं नाही आहे मित्र आणि शत्रूमध्ये आपण डिफरन्शिएट करायचं आहे. कम्युनिटीज अँड नॅशनॅलिटीज असं कुठेही सांगितलेलं नाही. जाती आणि नॅशनॅलिटीमध्ये तुम्ही फरक करा. लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज हे बरोबर आहे. इथे सांगितलं बघा आपल्याला
इथे सांगितले पॅराचियल आणि युनिव्हर्सल, कोणते लोकल आहे आणि कोणते युनिव्हर्सल आहे यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायला शिकवले. इमॅजिनेशन अँड अंडरस्टँडिंग यामध्ये कुठेही डिफरन्शिएट करायला शिकवलेलं नाही. चला बघू पुढचा प्रश्न काय म्हणतोय. द रायटर टर्म्स जस्टिस, लव, ऑनर अँड कर्टसी ॲज डेलिकेट गुड्स बिकॉज दे आर काय म्हटले इम्पॉर्टंट, डिझायरेबल, फ्रॅगाईल, फ्रॅगाईल म्हणजे नाजूक, नाजूक नाही आहे त्या गोष्टी, आणि पेरिशेबल म्हणजे नष्ट होणारे, नष्ट होणारे नाही आहेत, डिझायरेबल पण नाही आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत. ओके, खूप महत्त्वाच्या आहेत. चला बघू पुढचा प्रश्न काय म्हटलं आहे. ट्रॅव्हलिंग हेल्प्स दोज हू त्यांना मदत करते ट्रॅव्हलिंग. वॉन्ट टू लर्न फॉरेन लँग्वेज कुठे सांगितलं आहे का फॉरेन लँग्वेज शिकायला तुम्हाला ट्रॅव्हलिंग मदत करेल, नाही सांगितले. विश टू मेक मनी व्यापार करायला शिकवलं आहे का, नाही. वॉन्ट टू रिझॉल्व डिफरन्स अमंग पीपल लोकांमधला डिफरन्स तुम्हाला रिझॉल्व करायचा आहे का, नाही. परंतु आपल्याला काय करायचं आहे फंडामेंटल थिंग्स बघा इथे सांगितले लर्निंग फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज. ओके, ज्यांना फंडामेंटल व्हॅल्यू शिकायचे आहेत ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. काय म्हटलं बघा 47 नंबरचा क्वेश्चन. द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड्स इन प्लेंटी आहेत का, अनरिकग्नायझेबल फॉर्ममध्ये आहेत का, सम फॉर्म ओवर द अदरमध्ये आहेत का, इझिली रिकग्नायझेबल इथे म्हटलं आहे का बघा, इथे आहे बघा ते. द थिंग्स वी केअर फॉर आर व्हॅलिड एव्हरीवेअर बट दे आर व्हेरियसली मोल्डेड अँड ऑफ्टन डिफरंटली हँडल्ड अँड समटाईम्स नियरली अनरिकग्नाइज. समटाईम्स नियरली अनरिकग्नायझेबल, समटाईम्स आहे रिकग्नायझेबल आहेत परंतु समटाईम्स आहेत, म्हणजे अनरिकग्नायझेबल फॉर्म्स आपल्याला कॅन्सल करायला पाहिजे. प्लेंटी कुठं सांगितले का, नाही सांगितले. इझिली रिकग्नायझेबल आहेत का, नाही सांगितले. परंतु ते वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहेत कारण ते मोल्डेड केले आहेत लोकांनी. इकडे बघा मोल्डेड केलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहेत. कळालं का, याचं उत्तर काय येतं आहे सम फॉर्म्स ओवर द अदर. कळालं असेल तर यस टाईप करा. चला बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 48 काय म्हणतो बघा प्रश्न. चूज द सेंटेन्स इन विच करेक्ट आर्टिकल्स आर यूज्ड. बघा काय म्हटलं इथे. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग, ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग, an old is respected by a young, the old is respected by the young. इथे बघा हा झाला एक ओल्ड. ओल्ड काय आहे, ओल्ड काय आहे ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह आहे असं म्हणतो की नाही आपण. ओल्ड मॅन, ओल्ड लेडी असं म्हणतो आपण. यंग, यंग पण काय आहे ॲडजेक्टिव्ह, यंग काय आहे ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो की नाही. यंग बॉय, यंग गर्ल, यंग मॅन असं म्हणतो आपण, म्हणजे हे सुद्धा काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. मग ॲडजेक्टिव्हचं जेव्हा नाऊन होतं ह्या ॲडजेक्टिव्हला जेव्हा आपण नाऊन बनवतो, नाऊन करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे आपण काय लावतो, द लावतो. द यंग म्हणजे काय झाली, ही झाली पूर्ण कम्युनिटी, पूर्ण कम्युनिटी, पूर्ण यंगसाठी वापरले पूर्ण कम्युनिटी. आणि जेव्हा द ओल्ड म्हणतो तेव्हा पण आपण काय करतो, पूर्ण कम्युनिटीसाठी वापरतो, पूर्ण कम्युनिटीसाठी वापरतो. मग इथे बघा एक ओल्ड म्हटले, एक ओल्ड असं म्हणता येणार का, नाही. ॲन बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ॲन आणि ए ही एक गोष्ट दाखवण्यासाठी रिप्रेझेंट केले जातं, एक गोष्ट दाखवतो ॲन आणि ए. मग ॲन ओल्ड म्हणता येईल का, एक म्हणता येईल का, पूर्ण कम्युनिटी दाखवली, पूर्ण कम्युनिटी दाखवली त्यामुळे एक म्हणता नाही येणार. इथे फक्त ओल्ड वापरले, हे तर नाही वापरता येणार कारण ओल्ड म्हणजे फक्त ओल्ड वापरलं तर ते ॲडजेक्टिव्ह असतं आणि ॲडजेक्टिव्हच्या शेजारी आपल्याला नाऊन द्यावंच लागतं. लक्षात घ्या ॲडजेक्टिव्हच्या शेजारी नाऊन द्यावं लागतं. फक्त ॲडजेक्टिव्हने आपल्याला वाक्य सुरू करता येत नाही आणि ॲडजेक्टिव्ह हा वाक्याचा कर्ता असत नाही. मग कर्ता कोण असतो, सब्जेक्ट असतो, नाऊन किंवा प्रोनाऊन. या दोघांना सब्जेक्ट होता येतं वाक्याचा. मग ॲडजेक्टिव्हला वाक्याचा सब्जेक्ट होता येईल का, इथे ॲडजेक्टिव्हला सब्जेक्ट बनवले नाही होणार. आणि हे का चुकतं आहे तर इथे इज वापरले,
जेव्हा आपण कम्युनिटी वापरतोय, पूर्ण कम्युनिटी वापरतोय, त्यामुळे ते काय होणार आहे, प्लुरल. जेव्हा आपण पूर्ण कम्युनिटी वापरले तेव्हा ते प्लुरल येणार. म्हणजे आपल्याला वर्बसुद्धा काय पाहिजे, प्लुरल पाहिजे. म्हणून द ओल्ड इज असं येणार नाही. तर काय येईल बघा, द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. लक्षात आलं असेल तर यस टाईप करा. जाऊया आपण पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा. काय वापरायचं या ठिकाणी, आपल्याला प्रेपोजिशन वापरायचं आहे. प्रेपोजिशन वापरायचं आहे. काय येते बघा प्रेपोजिशन. डोंट साईड डॅश दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. पहिलं काय दिले, फॉर आणि अगेन्स्ट दिले, टू दिले, टू दिले, विथ दिले आणि विथ दिले, टू दिले. तर बघा एक गोष्ट पहिली लक्षात ठेवा, जी समान ऑप्शन दिलेले असतात, सेम ऑप्शन दिलेले असतात, तर त्यामध्ये एक आपलं उत्तर असतं. हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे जरी तुम्हाला नाही कळालं तरी तुम्ही 50-50मध्ये तरी उत्तर देऊ शकता. जर तुम्हाला कळालं की सेम ऑप्शन आहेत म्हणजे यामध्ये आपलं उत्तर येऊ शकतं. बघा आता इथे दिले, साईड नंतर फॉर वापरता येणार नाही, साईड फॉर नसतं. आणि कॉन्ट्ररी याचा अर्थ काय असतो, विरोधाभास. विरोधाभास म्हणजे अगेन्स्ट, म्हणजे जे विरोधात आहेत, कॉन्ट्ररी आहेत, जे विरोधात आहेत. मग अगेन्स्ट म्हणजे काय असतं बघा, विरोध. मला सांगा दोन्ही पाठोपाठ त्याच अर्थाचे शब्द वापरता येतील का, नाही वापरता येणार. साईड नंतर टू नाही वापरता येत कधी, साईड नंतर टू नाही वापरता येत. म्हणजे इथे पण टू आले, हा पण नाही वापरता येणार. म्हणजे काय येणार, साईड विथ. म्हणजे जे लोक त्यांची साईड घेऊ नका म्हणतात, डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. म्हणजे राष्ट्रीय इंटरेस्टच्या विरोधात जे लोक असतात त्यांची साईड घेऊ नका, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जे राष्ट्रीय तत्त्वाच्या विरोधात असतात त्यांची साईड घेऊ नका असं म्हटलेलं आहे. ओके, चला बघू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. देअर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर हर बिंग अँग्री ॲट हर हजबंड्स रिमार्क. ती काय झाली बघा, रिझन म्हणजे कारण, कशाबद्दल, ती आपल्या नवऱ्यावरती अँग्री झाली. हजबंडने काय शेरा दिला होता, काय बोलले होते, त्या रिमार्कवरती ती अँग्री झाली. मग आपल्याला ऑस्टेन्सिबलचा अर्थ जाणून घ्यायचा. ऑस्टेन्सिबल म्हणजेच काय, तर ऑस्टेन्सिबल याचाच अर्थ आहे बघा. बघा एक एक शब्द आपण बघूया. कोवर्ट. कोवर्ट म्हणजे काय बघा, हिडन. हां, सिक्रेट. मला सांगा या कोवर्टचा अर्थ हिडन आहे आणि सिक्रेट आहे. म्हणजे हे तिन्ही शब्द सारखेच आहेत. हिडन, सिक्रेट आणि कोवर्ट हे तिन्ही शब्द सारख्याच अर्थाचे आहेत. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय काय बघा, ॲपरंट. म्हणजे वरवर, वरवरचं रिझन. ओके. देअर वॉज नो रिझन म्हणजे असं कोणतं रिझनच नव्हतं, असं कोणतं कारणच नव्हतं. ॲपरंट कारणच कोणतं नाही आहे की ती आपल्या नवऱ्यावरती चिडली. जर तुम्हाला हे 3 शब्दांचे अर्थ कळाले असते, या शब्दाचा, या शब्दाचा आणि या शब्दाचा, हे तिन्ही सारखेच शब्द आहेत. हे तिघांचाही अर्थ सारखा आहे. म्हणजे आपले हे उत्तर होऊच शकत नाही, कारण आपला एकच पर्याय असला पाहिजे बरोबर. तिन्ही पर्यायांचं उत्तर जर अर्थ सारखाच असेल तर ते येऊ शकत नाहीत उत्तरात. म्हणजे आपला बरोबर आहे चौथा, जो वेगळा असेल. म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. त्यानंतर बघू आपण पुढचा प्रश्न 51. काय म्हणतात बघा, एक्झास्परेट हा शब्द आपल्याला दिलेला आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, अपोजिट वर्ड शोधायचा आहे. एक्झास्परेटचा आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचा आहे. मग काय येईल बघा, एक्झास्परेट याचा अपोजिट वर्ड काय मिळेल आपल्याला बघा. एक्झास्परेट म्हणजे काय, तर एक्झास्परेट म्हणजे कुणाला तरी अनॉय करणे. त्यानंतर फ्रस्ट्रेट करणे. मग याच्या विरुद्ध शब्द कोणता, अनॉय म्हणजे त्रास देणे, त्रास देणे. आणि प्लीज करणे म्हणजे आनंदी करणे, कोणाला तरी आनंदी करणे. एखाद्याला आपण प्लीज करतो आपल्या कृतीने, आपल्या शब्दाने. प्लीज करणे म्हणजे आपल्या बरोबरचा पर्याय काय, आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा, अपोजिट शोधायचा आहे, अँटोनिम शोधायचा आहे.
तर आपल्या बरोबरचा पर्याय असणार आहे डी. अन्वय करणे म्हणजे त्रास देणे. बी लिटल म्हणजे लहान करणे. टर्निश म्हणजे पण त्रास देणे. तर आपल्या बरोबरचा पर्याय ऑप्शन नंबर डी काय येईल प्लीज. इथे काय म्हटलंय बघा, काय शोधायचे अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब इन अल्टरनेटिव्ह सप्लाय. पॅसिव्ह फॉर्म शोधायचे, हे शब्द लक्षात घ्या. पॅसिव्ह शोधायचे. आता एक नियम आपल्याला या ठिकाणी बघितला पाहिजे. जर टू ॲक्शन्स घडत असतील, कशा घडत आहेत, सायमल्टेनियसली. टू ॲक्शन जर सायमल्टेनियसली म्हणजे एक घडली घटना तर लगेच पाठोपाठ दुसरी घटना घडते. तर जी पहिली ॲक्शन असते, जी फर्स्ट ॲक्शन असते, ती कशी असली पाहिजे, परफेक्ट पास्टमध्ये असली पाहिजे. कशी असली पाहिजे, परफेक्ट पास्टमध्ये. आणि जी सेकंड ॲक्शन जी घडेल, सेकंड ॲक्शन जी घडते ती कशामध्ये असली पाहिजे, सिम्पल पास्टमध्ये असली पाहिजे. सिम्पल पास्टमध्ये असली पाहिजे. मग पहिली घटना, मग बघा असं जर म्हटलं, व्हेन वी रिच्ड द स्टेशन, जेव्हा आम्ही स्टेशनवर पोचलो, ही झाली एक घटना. आणि ट्रेन अगोदरच गेली होती, द ट्रेन गेली होती. मग काय येणार आहे, ती हॅड ऑलरेडी डिपार्टेड, निघून गेली होती. ऑलरेडी गॉन म्हणूया, गेली होती, किंवा ऑलरेडी लेफ्ट म्हणूया, निघून गेली होती. तुम्हाला फक्त हा कॉन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. जी आधी घटना घडली, जी आधी घटना घडली ती परफेक्ट पास्टमध्ये, आणि जी नंतर घडली ती सिम्पल पास्टमध्ये. पण हा झाला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणून फक्त हॅड आले. पॅसिव्हमध्ये जर बघा, ॲक्टिव्हमध्ये हॅड असेल किंवा हॅव हॅज हॅड असेल, ॲक्टिव्हमध्ये हॅव हॅज किंवा हॅड असेल, तर पॅसिव्हमध्ये काय असतं, बीन येतं. पॅसिव्हमध्ये हॅज बीन, हॅड बीन, हॅव बीन येतं. हां बघा आता इथे काय म्हटलं, ही डॅश अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. म्हणजे त्याची नेमणूक होण्यापूर्वी त्याला एक टेस्ट देण्यात आली होती, परीक्षा देण्यात आली होती. म्हणजे त्याची परीक्षा घेण्यात आली होती असं म्हटलं तरी चालेल. मग बघा आता हॅज बीन येणार का, हे तर पास्टमध्ये होतं. विल बी हे तर फ्युचर तर होणारच नाही. आणि वॉज गिवन नाही येणार. आपल्याला काय पाहिजे, परफेक्ट पास्टचा काय पाहिजे, पॅसिव्ह पाहिजे. परफेक्ट पास्टचा जर पॅसिव्ह असेल तर त्याच्यामध्ये बीन आलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय आहे आपला, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे की जर आपला परफेक्ट असेल तर परफेक्टचा पॅसिव्ह हा बीन घेऊन येतो. ओके, चला बघू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 53. बघा, इमॅजिनरी सेंटेन्सचे प्रकार असतात. इमॅजिनरी सेंटेन्स, इमॅजिनरी सेंटेन्स तुम्ही निबंध लिहिले असतील. काय लिहिलं असेल, इफ आय वेअर प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. जर मी शाळेचा मुख्याध्यापक असतो, प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. मग काय केलं असतं, इमॅजिनरी सेंटेन्स, आय वूड इम्प्रूव्ह द मॅनेजमेंट. मॅनेजमेंट मी काय केली असती, इम्प्रूव्ह केली असती. यावरून तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा वेअर असतं एका वाक्यामध्ये तर दुसऱ्या वाक्यामध्ये वूड घेतलं पाहिजे. बघा असं काय म्हटलं आहे, जर मी तुझ्या ठिकाणी असतो, इफ आय वेअर यू, मी तुझ्या ठिकाणी असतो, म्हणजे काय झालं, इमॅजिनरी सेंटेन्स. की जर मी तुझ्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं, विल अपोलोजाईज नाही होणार, कारण आता सांगितलं तुम्हाला एका वाक्यात वेअर असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये वूड आलं पाहिजे. हॅड अपोलाइज नाही येणार, वूड अपोलोजाईज येस, मी माफ केलं असतं. वॉज अपोलोजायझिंग चूक, मी तुझ्या ठिकाणी असतो तर मी माफी दिली असते किंवा माफ केलं असतं. एका वाक्यात जर वेअर असेल तर दुसऱ्यामध्ये काय आलं पाहिजे, वूड आलं पाहिजे, वूड आलं पाहिजे. इमॅजिनरी सेंटेन्स असतात, इमॅजिनरी सेंटेन्सचे प्रकार असतात, ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 54 आपल्याला आले, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आपल्याला डायरेक्ट दिले आणि इनडायरेक्ट करायला सांगितले. काय म्हटले बघा, द ओल्ड मॅन सेड टू हिम, इज युअर फादर नेम मनोज, म्हणजे इंट्रॉगेटिव्ह दिले.
इंट्रोगेटिव्हचे 2 प्रकार आहेत बघा. इंट्रोगेटिव्हचे 2 प्रकार आहेत. एक आहे WH क्वेश्चन, एक असतो WH क्वेश्चन आणि एक असतो व्हर्बल क्वेश्चन, ज्यालाच आपण काय म्हणतो येस नो टाईप क्वेश्चन. मग व्हर्बलमध्ये काय असतं, इफ किंवा वेदर येतं वाक्य जोडण्यासाठी. आणि WH वर्ड क्वेश्चनमध्ये WH वर्ड आहे तसंच घ्यायचा असतो. WH वर्ड आहे तसंच घ्यायचा असतो. परंतु इथे काय दिलं आहे बघा, इज हा WH आहे का नाही आहे, हा तर आहे व्हर्बल. म्हणजे आपल्या उत्तरात काय पाहिजे, इफ तरी पाहिजे किंवा वेदर तरी पाहिजे. मग आता इफ कधी वापरतात आणि वेदर कधी वापरतात. वेदर कधी वापरतात, जेव्हा चॉईस असते, हे किंवा ते चॉईस असते. आता इथे कोणती चॉईस आहे का, इथे विचारले तुझ्या वडिलांचं नाव मनोज आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही. इथे चॉईस घेतली का, म्हणजे असं हा शर्ट पाहिजे का तो शर्ट पाहिजे असं म्हटलं असतं तर वेदर आलं असतं. परंतु इथे वेदर दिले, ठीक आहे, पण जनरली आपल्याला वेदर तेव्हाच वापरता येतं जेव्हा चॉईस असते. परंतु इथे वेदर दिले. आपण यामधलं बघू काय म्हटलं आहे बघा. हा काय झाला, हा प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्यानंतर इनडायरेक्टमध्ये काय पाहिजे, आज पाहिजे. ओके, सेट टू असेल आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्याच्याऐवजी टोल्ड वापरता येतं. म्हणजे इथेच बघा, इथे काय आले, टोल्ड आले, इथे इन्क्वायर्ड आले आणि इथे आस आले. मग आता तिन्हीपैकी काय बरोबर आहे ते बघू आपण. आता टोल्ड आले म्हणजे ये तर बरोबर येणार नाही, ये तर येणार नाही बरोबर, ये तर बरोबर नाही येणार. म्हणजे ये ज्याच्यात बरोबर आहे ते चुकीचं करूया आपण पहिलंच. हा गेला. पुढे बघू. द ओल्ड मॅन इन्क्वायरी, येस इन्क्वायरी करू शकतो, इन्क्वायरी म्हणू शकतो. इन्क्वायरी केलं, माहिती विचारली की तुझ्या वडिलांचं नाव मनोज आहे का, म्हणजे हे सुद्धा बरोबर शकतं. पुढे बघू. वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज, बरोबर आहे. इजचं काय होणार, वॉज, आणि वाक्य काय होणार, हा प्रश्न आहे, प्रश्नाचं स्टेटमेंट होणार, हे बरोबर आहे. पुढे बघू. द ओल्ड मॅन आस्क्ड हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज, येस हे पण बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी काय आहेत, दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 55. काय म्हटलं इथे, फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे, फिगर ऑफ स्पीच. काय बघा, ओ ग्रेव व्हेअर इज द विक्ट्री. मग पहिले दिले पर्सनिफिकेशन, अपोस्ट्रॉफ, युपेमिझम, इपिग्राम. पर्सनिफिकेशन म्हणजेच काय, मराठीत आपण म्हणतो चेतन गुणोक्ती. म्हणजे एखाद्या माणूस सोडून इतर वस्तूंना माणसासारखे गुण लावणे म्हणतो ना मराठीत. आपण एखादं उदाहरण घेतो, चाफा बोलेना चाफा चालेना. म्हणजे एखाद्या नॉन लिव्हिंग, म्हणजे माणूस सोडून इतर प्राण्यांना किंवा एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला माणूस असल्याचं बिहेवियर करणे. मग जर असं म्हटलं तर डेथ हॅज स्प्रेड हिज हँड्स, असं जर म्हटलं तर. म्हणजे डेथ काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग, आणि डेथने आपल्या काय केले, हात पसरलेत माणसाला नेण्यासाठी, असं म्हटलं तर हे झालं पर्सनिफिकेशन. युफेमिझम काय असतो, तर युफेमिझम म्हणजेच काय, तर युफेमिझम म्हणजे माइल्ड आणि इनडायरेक्ट गोष्टी सांगणे. माइल्ड इनडायरेक्ट वेमध्ये एखादी गोष्ट सांगणे. आपण म्हणतो ना, एखादा माणूस मेला आहे असं न म्हणता आपण काय म्हणतो, मॅन हॅज पास्ट अवे म्हणतो. मेला असं सांगत नाही, पास्ट अवे म्हणतो. म्हणजे एक माइल्ड भाषेत आपण एखादी मोठी गोष्ट सांगतो. सांगायचं आपल्याला तेच की एखाद्याचं निधन झाले, परंतु सांगितलं आहे कसं, पास्ट अवेमध्ये सांगितलं. आणि एपिग्राम म्हणजेच काय, तर एपिग्राम म्हणजे सटायर. सटायर करतो आपण, सटायर करणे, थट्टा करणे, एखादी गोष्ट वेगळ्याच प्रकारे सांगणे. म्हणजे कसं बघा, एखादं उदाहरण सांगूया. द ओनली ट्रू विस्डम, ओनली ट्रू विस्डम is in knowing you know nothing. म्हणजे तुम्हाला जेव्हा कळेल की तुम्हाला काहीच कळत नाही तेच खरं शहाणपण. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला काहीच कळत नाही त्याला म्हणतात, त्याला खरं शहाणपण म्हणतात. की तुम्हाला जेव्हा कळेल की तुम्हाला काहीच कळत नाही त्याला म्हणतात खरं शहाणपण. म्हणजे बघा, इपिग्राम सांगितले, सटायर केले. मग आपल्या बरोबरचा पर्याय बघा, अपोस्ट्रॉफ, की कोणाला तरी आपण उद्देशून बोलते. ओ ग्रेव,
वेअर इज द विक्टरी, कुठे आहे तुझी विक्टरी, कुठे आहे. दाय म्हणजे युअर असा अर्थ होतो. दाय हा जुना इंग्लिश शब्द आहे की कोणाला तरी उद्देशून आपण बोलतोय तेव्हा होतो ॲपोस्ट्रॉफ. आपल्या बरोबरचा पर्याय आहे बी. क्वेश्चन नंबर 56 काय म्हटले बघा, ही इज वेल अप. आपल्याला एरर शोधायचं आहे, कोणत्या पार्टमध्ये एरर आहे शोधायचं आहे. दिस डेज डिस्पाईट हॅविंग इल हेल्थ, काय म्हटलं बघा, तो चांगलं काम करतोय जरी त्याचं काय आहे आरोग्य खराब आहे. मग वेलअप म्हणता नाही येत, वेलअप नाही म्हणता येत, तर काय म्हणता येतं डुईंग वेल. ही इज डुईंग वेल म्हणायचं आहे. ही इज डुईंग वेल. वेल अप म्हणता नाही येत, डुईंग वेल म्हणायचं आहे. म्हणजे आपला ए पार्टमध्ये एरर आहे, त्यामुळे आपला बरोबरचा पर्याय ऑप्शन ए. चला पुढचा प्रश्न बघू. 57 काय म्हटलं बघा, क्लॉज. क्लॉज ओळखायचं आहे आपल्याला. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी, हा आहे आपला क्लॉज. मग कशासाठी आम्ही आलो आहे, आम्ही इथे आलो आहे कशासाठी, स्टडी करण्यासाठी. म्हणजे एक पर्पज आहे, हेतू. हेतू काय आहे, आलो आहे कशासाठी, स्टडी करण्यासाठी. मग बरोबर कोणतं आहे, ॲडोब क्लॉज ऑफ पर्पज. प्लेस असेल एखाद्या ठिकाणी आपण आहोत तर आपण ॲडोब क्लॉज ऑफ प्लेस घेतो. ओके. कॉज म्हणजे कारण. कारण आहे का, कारण नाही सांगितले. आम्ही अभ्यासासाठी इथे आलेलो आहोत, हेतू सांगितलं आहे. चला 58 नंबर क्वेश्चन बघू. काय दिलं आहे आपल्याला, क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. एव्हरीथिंग इज फाईन. बघा एव्हरीथिंग काय आहे, सिंग्युलर, म्हणून तर सिंग्युलर वर्ब घेतले ना, इज सिंग्युलर घेतले. ओके. मग एव्हरीथिंग आहे तसं वापरता येतं का नाही, त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यावं लागतं, इट घ्यावं लागतं. त्यामुळे हे चुकलं. धिस वापरता येणार का नाही, दॅट वापरता येणार का नाही, तर इट वापरावं लागेल. इजंट इट असा त्याचा क्वेश्चन टॅग होईल. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 59 मिसस्पेल्ड वर्ड शोधायचा आहे. पहिला शब्द आहे बघा ॲस्टरिक्स, हा बरोबर आहे. ऑडियन्स हा सुद्धा बरोबर आहे. आलमायटी हा सुद्धा बरोबर आहे. हा शब्द आपला चुकलेला आहे. याची स्पेलिंग कशी असायला पाहिजे, याची स्पेलिंग कशी असायला पाहिजे, ACCRUE अशी असायला पाहिजे होती. त्यामुळे आपला बरोबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, हा आपला बरोबरचा ऑप्शन आहे. नेक्स्ट आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी. आउट अँड आउट म्हणजेच काय, थोडं. तो पुन्हा पुन्हा काय, रिॲक्शनरी म्हणजेच काय आहे, रिॲक्शनरी म्हणजे एखादी गोष्ट करणे, एखाद्या गोष्टीत मिक्स होऊन जाणे, म्हणून काय म्हटले, थोडं म्हटले. आउट ऑफ आउटचा अर्थ आहे ते थोडं. नो मोर येणार नाही, इन फेवर ऑफ नाही येणार, आणि डेडली अगेन्स्टसुद्धा येणार नाही. थोडं याचं करेक्ट पर्याय असेल. तर आपण या ठिकाणी बघा 30 प्रश्न जे नोव्हेंबर 2021ला जो पेपर झाला होता त्याचे आपण 30 प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित ॲनालिसिस केलेलं आहे. असेच आपण या प्रकारे पुन्हा पुन्हा असेच व्हिडिओ आपण घेऊन येत जाऊ. जे विद्यार्थी आता लाईव्ह आले त्यांनी व्हिडिओ कसा झाला कॉमेंट करा. तुम्हाला अजून विश्लेषण हवं आहे का, एवढं विश्लेषण पुरेसं आहे हे सुद्धा टाका. आणि असे रेग्युलर आपले व्हिडिओ चालू होतील. उद्यापासून आपण एक स्पेसिफिक टाईमला इंग्रजी, एका स्पेसिफिक टाईमला मॅथ्स, असे व्हिडिओ आपण एक दिवस आड करून असे घेणार आहोत. एक विषय आपण रोज एक तरी लेक्चर आपलं लाईव्ह होणार आहे, जे PYQ सिरीजवर बेस असेल. जे मागे झालेले क्वेश्चन्स आहेत, मागे झालेले पेपर्स आहेत, हे आपण व्यवस्थित ॲनालिसिस करतो आहे, जेणेकरून तुम्हाला येत्या परीक्षेत कशाप्रकारे सामोरं जायचं आहे आणि कशाप्रकारे प्रश्न येतात आणि कशाप्रकारे त्याला टॅकल करायचं आहे हे तुम्हाला कळेल. तर जरा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की येस टाईप करा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ हवेत का, कोणत्या विषयावरती हवेत, आपण सर्व विषयावरती करणार आहोत. गणितसुद्धा करणार आहोत, मानसशास्त्रावरती पण करणार आहोत, समाजशास्त्रावरती पण करणार आहोत, विज्ञानचंसुद्धा ॲनालिसिस घेणार आहोत, इंग्रजी मराठीचंसुद्धा ॲनालिसिस घेणार आहोत. तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनची जी बेल आहे ती पण तुम्ही दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला आम्ही लाईव्ह आलो की नोटिफिकेशन येईल. ओके. हा व्हिडिओ कसा वाटला, हे लेक्चर कसं वाटलं कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. ओके. आपण आता या ठिकाणी थांबतो आहे. जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांचं खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे आपण उद्या पण लाईव्ह येणार आहोत. तुम्हाला लिंक मिळेल.
तुमच्या ग्रुपवरती आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्की जॉईन करा. कॉमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करा. आणि उद्या पण आपण 7 वाजता संध्याकाळी एखाद्या कोणत्याही एका विषयावरती लाईव्ह येणार आहोत. जो आपला पेपर चालू आहे बघा, पेपर 2 चालू आहे, 2021ला झाला होता, नोव्हेंबर 2021. त्यामधील आपण अध्यापनशास्त्र किंवा आता मराठी आणि इंग्रजीचा आज झालेला आहे. गणित, अध्यापनशास्त्र, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयाचे राहिलेले आहेत व्हिडिओ. ते आपण उद्याच्या दिवसात कवर करू. तुम्हाला फक्त टाईप करायचं, यस टाईप करा जर तुम्हाला अशाच प्रकारे लाईव्ह लेक्चर्स हवे असतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कमेंट खूप पण नाही होते भरपूर काय अडचण नाही.